पत्नीला मारहाण झाल्याचं कळताच पतीला हृदयविकाराचा झटका आलाय। बुलढाण्यात सून गावातील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। शेतीच्या वादातून पत्नीला शेजारच्यानं मारहाण केली होती। पत्नीला मारहाण झाल्याचं समजताच अशोक ढगेंना हृदयविकाराचा झटका आला। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील शेतकरी अशोक ढगे यांच्या पत्नीला शेतीच्या वादातून शेजारच्या शेतकऱ्याने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं समजताच शेतकरी अशोक ढगे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वसंत ताडे आणि इतर लोकांवरती विविध कलमांवर गुन्हा दाखल करणार। बुलढाण्यातील धक्कादायक अशी घटना, शेतीच्या वादातून पत्नीला शेजारच्यांकडून मारहाण करण्यात आली आणि हे मारहाण करण्यात आल्याची माहिती कळताच पतीचा मात्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडलेत। मी संदीपकडे जाणार आहे। संदीप, धक्कादायक घटना आहे, पत्नीला मारहाण केल्याचं वृत्त कळताच पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय। काय अधिकची माहिती आहे या घटनेची? मारहाण केव्हा झाली? कारण खरं जर पाहिलं तर हे अशोक ढगे यांचं शेत जे आहे हे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या शिवारामध्ये आहे आणि अशोक ढगे आणि वसंता ताडे हे यांची दोघांची जी आहे ही शेजारी शेती आहे। गेल्या अनेक वर्षापासून यांचा शेतीचा वाद आहे। हा वाद जो आहे न्यायप्रविष्ट आहे। मात्र काल जे आहे हे अशोक ढगे यांची पत्नी आणि मुलगा शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असताना त्यांचे शेजारी जे आहेत वसंत ताडे यांनी आणि काही व्यक्तींनी अशोक यांच्या पत्नीला आणि मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली, लाठाकाठ्यांनी मारहाण केली आणि याची माहिती जी आहे ही अशोक ढगे यांना घरी मिळाल्यानंतर त्यांना अचानक जो आहे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान जो आहे तो त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एकूण जे आहेत हे वसंत ताडे आणि काही जणांवर विविध कलमांमध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे। मात्र या आरोपीला तात्काळ पकडण्यात यावी यासाठी पोलिसांना देखील याच्या मृतकाचे नातेवाईक जे आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती आणि तशा पद्धतीची मागणी केली आहे। मात्र एकंदरीत जर का विचार केला तर हा शेतीचा वाद होता। काल ही घटना घडलेली आहे आणि पत्नीला आणि मुलाला मारहाण केल्याने धक्का बसला आणि हृदयविकारातून या व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। करण, नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।